आशुतोष रामचंद्र देसाई. आनंदी रहा. तुझ्या कुटुंबानं तुझं भरभरून कौतुक केलंय आणि अशा कुटुंबात जन्म घेतल्यामुळं तू खरोखरच भाग्यवान आहेस. त्यामुळे या घरची होणारी सून देखील तितकीच भाग्यवान असणार आहे. ती कशी असेल हे मी ठरवलंय. अच्छा, कशी हवी? तिच्या सौंदर्याने मला मोहून टाकेल अशी हरणीसारखी रेखीव डोळे असणारी, गुलाबाच्या पाकळ्यांसारखी ओठ असणारी, केस मात्र लांब सडक हवेत. देसाईंच्या घरी जी सून म्हणून येईल ती संस्कारी असेल आणि ती लक्ष्मीच्या पावलांनी येईल. तुमच्या अपेक्षा आणि आशुतोषच्या कुंडलीतील लग्न घरातील ग्रहांची मांडणी त्यांचा मेळ जमत नाही. तुम्हाला अपेक्षित असणारी तुमची सून आशुतोषची बायको ही लक्ष्मीचं रूप नसून दुर्गेचं रूप असणार आहे. अशी असेल तुझी सहचारिणी. नाही नाही गुरुजी, अहो नाही नाही. हे बघा, मला माफ करा पण आई म्हणते तशीच मुलगी मला हवी आहे आणि त्याच मुलीशी मी लग्न करणार आहे. आणि इनफॅक्ट तशीच मुलगी मी पसंत केली आहे. सीताई कसली डॅशिंग मुलगी आहे बघ ना. मुलगी काय, तो अवतार काय, राहणं काय, वागणं. ही मुलगी ज्यांच्या घरी सून म्हणून जाईल त्या लोकांचं काय होईल? अगं आता गुरुजी नाही का म्हणाले की आपल्या आशूला ही अशीच बायको मिळणार आहे म्हणून. ही अशी मुलगी जर आपल्या घरात सून म्हणून येणार असेल तर आधी ती माझं प्रेत ओलांडेल आणि मगच घराचा उंबरठा. उतर उतर आधी गाडीतनं. पाना गँगच्या मेंबरशिप पंगा म्हणजे शिवाशी दंगा. शिवा मारताना कळलं नाही का तुझ्या? तर आता कोण आला आता? कोण आहे? नमस्कार. नमस्कार. मी रामचंद्र देसाई. ते नाना फडतरे आहेत ना, त्यांनी. या की या. हो. नमस्कार. नमस्कार. बसा की. हो. बसा ना, बस. घ्या. धन्यवाद. हे आमच्या सुनबाई. नमस्कार. नमस्कार. ही आमची मुलगी दिव्या. नात माझी दिव्या. नमस्कार करते. असू दे सुखी राहा. काय हा अवतार. अशा गबाळ्या माणसाचा मुलगा पण गबाळाच असणार. दिव्या, आमच्या आशूनी तुझं जे वर्णन केलं होतं आणि तेव्हा मी तुझा एक फोटो पण पाहिला होता. त्यापेक्षा प्रत्यक्षात तू खूप सुंदर आहेस. अशी गुणी मुलगी आमच्या घरात सून म्हणून येणं हे आमच्यासाठी भाग्याचं आहे. हिची पत्रिका असेल ना? हो हो आहे ना दिव्या. हा पत्रिका. हो. ही पत्रिका शिवाची. शिवानी कैलास पाटील आणि ही माझी दिव्या कैलास पाटील. शिवा, काही झालं तरी शेवटी तूच माझ्या मदतीला येणार. तुझ्या बहिणीचं लग्न ठरतंय
बोलली होती ना तुझ्या बहिणीसाठी चांगलं स्थळ हवंय हा? हे बघ अगं खूप चांगलं स्थळ आहे. हे जर स्थळ गेलं ना तर ह्याच्यापेक्षा चांगलं स्थळ नाही मिळणार ग. शिवा माझं ऐक, तू आज घरी जाऊ नको. मुलांनी एकमेकांना पसंत केलंय तर वेळ कशाला घालवायचा, लगेचच साखरपुडा उरकून टाकू. वंदना शिवाला दिव्याच्या लग्नापासून लांब ठेवायचं ठरवते. शिवा, बापाच्या डोळ्यात कधी पाणी पाहिलंस का? मग तुझ्या डोळ्यात पाणी? अरे आता तू या घराची करतीयस. आई, बाई, आजी, दिव्या सगळ्यांचं तर तुलाच करायचं. दिव्यासाठी चांगला राजकुमार शोध बरं. तुला आवडते काय मी? अरे असं का घाबरत का सांगतोय? काय काय तिच्याशी मैत्री करायला आलो होतो प्रॉब्लेम्स कमी होतील म्हणून, पण आता एक नवीनच प्रॉब्लेम क्रिएट झालाय. काय काय विचार करतोय? लिस्ट आहे ना. हा म्हणजे खूप मोठी लिस्ट आहे. सो त्यातलं काय आवडेल काय नाही आवडेल हे सांगायला तुला काय सांगायचं काय नाही याचा विचार करतोय. अच्छा घे तू तुझा टाइम घे. शिवा, रक्त वाहतंय खूप, चल हॉस्पिटल मध्ये. अरे पण तू चल. शिवा, हे शिवा मला वाटलं काहीतरी सिरियस आहे. तुझा हातपाय तुटला असेल किंवा तूच तुटली असशील. हे एवढूच लागले. एक मिनिट, मी तेच सांगते मगाचपासून याला, मला काही नाही झालं पण इथे घेऊन आलाय ना. सांग. गप्प बस. चला हात वर करा. का? अगं इंजेक्शन द्यायचं टीटीचं. इंजेक्शन? मला इंजेक्शन नको. मी आधीच इंजेक्शन घ्यावंच लागेल तुम्हाला. प्लीज कोऑपरेट करा. इकडे बघ डॉक्टर, एकच मिनिट. मला लांब ठेवा, ते मला नको. इकडे बघ, मला तुला काहीतरी सांगायचंय. सांगू? जेव्हापासून तू मला भेटलीस तेव्हापासून माझं आयुष्यच बदललंय. यु नो, म्हणजे मला खूप कॉन्फिडंट वाटतं. मला असं वाटतं मी खूप स्ट्रॉंग आहे. तू मला फायटिंग करायला शिकवलंयस आणि मला असं वाटतं की मी सुपरमॅन आहे तुझ्यामुळे. आणि मला तुला हेच सांगायचं आहे की मला ना तू शिवा, आय लव्ह यू. शिवा, आय लव्ह यू. कसा गेला मी अभिनय? आवडला का? आशू पहिल्यांदाच चाळीतील होळी पाहत असल्याचं दिव्याला सांगतो. शिवा होळीतून नारळ काढते. शिवाला पाहून सीताई तिच्या संस्कारांबद्दल बोलते. सीताईचं बोलणं ऐकून वंदना शिवाबद्दल देसाई कुटुंबाला काहीच कळू द्यायचं नाही या विचारावर ठाम होते. आशू सगळ्यांना सांगतो की या रंगपंचमीला मला पहिला रंग दिव्यालाच लावायचा आहे. लहान मुलांचा धक्का लागून शिवाच्या गालाचा रंग आशूला लागतो. रस्त्यानं जाताना दिव्या आशू शिवाला एकत्र पाहते, त्यामुळे तिचा संशय आणखीन वाढतो. आशू शिवाला रेस तूच जिंकशील असा आत्मविश्वास देतो.
शिवाला एक प्रतिस्पर्धी मुद्दामून पाडतो. ग्लानी आलेल्या शिवाला बाबांना दिलेलं वचन आणि आशूच्या शब्दांनी बळ मिळतं. शिवा सर्वांना मागे टाकून रेस जिंकते. शिवानी दिव्याच्या लग्नासाठी रेसमध्ये भाग घेतला हे कळताच वंदना भावूक होते. अपर डिपरला कळतं की दिव्याचा होणारा नवरा आशू आहे. हे कळताच ते शिवाला आशूपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. आशू शिवाला पार्टीत घेऊन जातो. त्याचबरोबर तिला पार्टीत वावरण्यासाठी तयारही करतो. दामशरास खेळताना आशू शिवाला आय लव्ह यू हे उत्तर देतो. हे ऐकून शिवा सुखावते. जमीन हडपणारी कंपनी आशूच्या मालकीची आहे हे पाना गँगला समजतं. त्यांच्या मनात आशूबद्दल कटुता निर्माण होते. शिवाला कळतं की या सर्वात कॉर्पोरेटरचा हात आहे. ती वस्तीच्या जमिनीचे पेपर परत मिळवण्याचं ठरवते. हा म्हणजे बोल. आशू घर सोडून गेलाय. काय? तू प्लीज जाऊन त्याच्याशी बोलशील का? मला असं वाटतं तो तुझं ऐकेल. काय तू ते काय करतो? तू काय करते इथे? सांगशील काय झालंय? माझं घरी भाऊंबरोबर भांडण झालं. आशू मंदिराच्या देणगीचे पैसे घेऊन जातो याचा सुहासला राग येतो. म्हणून तो गुंडांमार्फत पैसे पळवण्याचा प्लान करतो. वाटेत गुंड आशूवर हल्ला करतात. तेवढ्यात शिवा येते आणि त्या गुंडांना पळवून लावते व आशूला पैसे परत मिळवून देते. आशू आणि शिवाला एकत्र अभिषेक करण्याचे पुजारी सुचवतात. दिव्या आशू आणि शिवाला एकत्र अभिषेक करताना पाहते. आशू कुठे गेला होतास? त्या कन्स्ट्रक्शन साईटचे पेपर्स तू साईन केलेस. तू काय त्या गरिबांच्या जागेवर घर बांधणार होतास आशू? अरे हा बेजबाबदारपणा आहे. मला तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या पण त्या तू पूर्ण करू शकशील असं काही वाटत नाही आता. जोपर्यंत मी भाऊंच्या दृष्टीने केपेबल होत नाही तोपर्यंत या घरात राहण्याचा काही मला अर्थ वाटत नाही. हा म्हणजे बोल. आशू घर सोडून गेलाय. काय? तू प्लीज जाऊन त्याच्याशी बोलशील का? मला असं वाटतं तो तुझं ऐकेल. काय तू ते काय करतो? तू काय करते इथे? सांगशील काय झालंय? माझं घरी भाऊंबरोबर भांडण झालं. हे म्हणजे मी त्यांना समजावायचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकूनच घेतलं नाही माझं. आता ऑफिसमध्ये मीटिंग होती, मला कोणी इन्फॉर्म केलं नाही. ज्या दिवशी ठरली होती त्याच्या आदल्या दिवशीच झाली. त्यात माझी काय चूक आहे? त्यानंतर ते कन्स्ट्रक्शनचा जो घोटाळा झाला सगळा त्यातही माझी काहीच नव्हती ग चूक. तरी त्यांनी समजूनच घेतलं नाही मला. एवढं रागवायची काय गरज होती मला कळत नाही. अरे ते तुझे वडील आहेत, ते बोलणारच तुला आणि रागवणारच. बरोबर आहे, मला मान्य आहे बोलणार, पण ते इतक्या लेवलला बोलले की माझी चूक नसतानाही मला वाटायला लागलं की माझी चूक आहे. त्यांना असं वाटतं मी बेजबाबदार आहे, मी वाया गेलोय, और मे बी मी लाडावलोय. मी खरंच आहे का ग बेजबाबदार? हे बघ आशू, तू भाऊंना काय वाटतंय ना एकदा समजून घे. त्यांचं म्हणणं नाहीये की तू त्या कंपनीची पूर्णपणे जबाबदारी घ्यावी, पण तुला त्याची जाणीव व्हावी. तुला नेमकं तिथे काय चाललंय हे कळावं हे वाटतंय त्यांना. मला तुझं म्हणणं बरोबर आहे, पटतंय, पण समजा कंपनीत मला जर काहीतरी नवीन करायचं असेल, मला काहीतरी काम करायचं असेल, माझे जे विचार आहेत, माझ्या ज्या इच्छा आहेत, माझी स्वप्न आहे, ती जर कंपनीत इम्प्लिमेंट करायची असेल तर मला हेडस्पेस पाहिजे ना. मला थोडी विचारांची मोकळीक पाहिजे. हे एवढं सतत प्रेशर घेऊन मी नाही काम करू शकत आहे. हो बरोबर आहे तुझं, पण तू त्याच्याकडे ना एक जबाबदारी म्हणून बघतोय ना, इथेच चुकतोयस तू. म्हणजे तुला माहितीये का, माझ्या पप्पांनी जेव्हा ही गॅरेजची जबाबदारी दिली ना माझ्यावर, तेव्हा मला काहीच माहित नव्हतं काय करायचं, कसं करायचं. त्या जबाबदारीला ना तू असं जबाबदारी म्हणून बघू नको, मग तुला ओझच वाटेल. ते ना तू एका छान बाळासारखं आहे असं समज. काय रात्री तुला? अरे म्हणजे ऐक तर माझं, ऐक तर. बाळ असतं की नाही छोटं, कुठे दुखतंय खुपतंय हे बघावं लागतं की नाही. बरोबर. आपल्याला त्या बाळाला जवळ ठेवून सांभाळावं लागतं की नाही, कळतंय? मग तू त्या बाळाला तुझ्या पद्धतीने वाढव, तुझ्या पद्धतीने गोष्टी सांग. मग बघ, भाऊंना अजिबात राग येणार नाही, आणि जरी ते रागवले बोलले तरी ऐकून घे ना त्यांचं.
नंतर तू जे करतोयस ना ते त्यांना पटणार. खरंच सांगते, तू एकदा करून बघ. नाही बरं, वाढू अजून काही? कशी शिवा, तू अजून जेवतेच आहेस? अगं आई येणार आहे माहिती आहे ना तुम्हाला. आई कळत कसं नाही तुला? शिवा तू असताना ते आल्या अचानक तर. दिव्या, तुला कळत नाही? जेवायला बसले ना ती, ताटावरून उठवणार आहेस तिला? शिवानी, तू जेव शांतपणे. काही वाढू का? नाहीतर काय, तिला फक्त सवताचं पडलेलं असतंय. पोर जेवते तर शांतपणाने जेवायला दे की तिला. हे बघ दिव्या, हे घर तिचं बी आहे. हा, उगाच मोठेपणा करायचा नाही, फुकटचा सांगून ठेवते तुला. अगं तुझ्याच लग्नासाठी पोर मरती, उन्हातानातनं काम करत फिरती, त्याचं काही बी वाटत नाही तुला जरा पण? अजय, आई तुम्ही नका काही बोलू. मला झालंय जेवण. अगं असं कसं झालं? अगं भरलं माझं. शिवानी, एवढा खाटावर नार. शिवानी, असं करू नको. शिवानी, ऐक ना. ए शिवानी, तुम्ही ओळखता का त्या मुलीला? ते वंदे, ती हे या ना आत, या ना तुम्ही. होय, आत ये की. दिव्या, हा बसा बसा. आता तुम्ही बसा, मी चहा पाण्याचं बघते. नाही नाही, नको नको, चहा नको मला. मला सांगा, ती मुलगी जी गेली इथून, तिला तुम्ही कसे काय ओळखता? जंगलात शिवा आणि आशूचा कोणीतरी पाठलाग करतं. तेव्हा दोघेही पळत जाऊन एका पारडावर पोचतात. पाड्यावरची लोक त्यांना निघून जायला सांगत असताना त्यांचा मोरक्या सर्वांना थांबवतो. अरे इथं आलेलं आहेत तर असंच माघारी कसं जातील? हा आजोबा, बघ आमची चूक झाली, आम्हाला आता मदत हवी. आमची गाडी बंद पडली, त्यामुळे तुम्हाला यायचंच होतं. हिऱ्या, पिवऱ्या, कोयरू, आज पुणवच्या उत्सवाच्या दिवशी हे लगीन झालेलं जोडपं इथं आलं या. आज हे आपल्या लय आनंदाची गोष्ट आहे बघा. या दोघांनाही देवीचं दर्शन द्या. आमचं लग्न नाही झालंय. असू दे की, त्याला काय होतं या. आणि लगीन झालेलं नसलं तर ठरले तर असेल ना. हा नाही म्हणजे असंच काही मुलगा मुलगी फिरत नसत्यात. खरं आहे ना? हा खरंय, खरंय. अय बाबांनो, तुमचं खरंच लगीन ठरलंय ना? काय येड्यात काढताय आम्हाला? का रे भाऊ, खरंच ठरलंय ना तुमचं लगीन? काय येड्यात काढताय आम्हाला?
हो ठरलंय ना. हे काय हात पण पकडलाय आम्ही. मग बिनधास्तपणे इथं राहा. आजची रात इथंच काढा. ओके. सकाळच्याला निघा. आज त्या भिरवाईचा उत्सव आहे. साकडं घाला तिला तुमच्या सुखी संसारासाठी. ओके शिवा, चालेल ना? हा हो 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 चालेल चालेल ना. चला तर मग आज भिरवाईचा उत्सव आहे, त्यात तुम्ही बी सामील व्हा. चला ओय पुरीनो, इकडे घेऊन जा. कुठे? ए अहो नाही आम्ही कसं आम्ही इथे बसतो ना. पण कसं आतमध्ये काय. ऐका एक मिनिट, मी काय म्हणतो दादा. लई भारी दिसती. आता गाऊया आणि नाचूयात. सर्वजण जेवायला बसतात तेव्हा आशू आणि शिवामध्ये प्रेम वाढावे म्हणून पाडेकरी एकाच ताटात जेवायला देतात आणि दोघांनाही एकमेकांना पहिला घास भरवायला सांगतात. शिवा या सगळ्याचा आनंद लुटते. आजोबा तुम्ही हे काय करताय? भविष्य सांगतोय. हो. मी तुझ्या बायकोचं भविष्य सांगणार. ओके. हे घे पूजेचं पान. अच्छा, म्हणजे हे ते पान आहे का की मी जर ते हाताच्या मुठीत चुरगळलं आणि माझ्या हातावर रंग आला तर माझी इच्छा पूर्ण होईल. हो, तू एकदा करून तर बघ, मग तुला खरं वाटेल. आणि हे पान आमच्या देवी आईच्या पूजेतलं आहे. बर, करते मी. तुझ्या पूर्ण नावाला मनात ठेवून ह्या कवड्या पडलेल्या. हा, म्हणजेच याचा अर्थ तुझ्या आयुष्यात खूप काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत. तुझी बायको खूप सुंदर आहे, खूप हुशार आहे आणि तशी सुस्वभावी आहे. दिव्य सुंदर आहे आणि हुशार तर आहेच. प्रत्येक गोष्टी ती तुला मदत करणार आहे.
प्रत्येक अडचणीतून तुला ती सोडवणार. तुला आयुष्यामध्ये ती कधीच एकटं सोडणार नाही. बहुतेक हे शिवाबद्दल बोलतायत, कारण दिव्या तर आईला आवडते. जाऊ दे, ही बाकीची माणसं म्हणतायत ना तेच बरोबर आहे. हे आजोबांना काहीही बोलतायत, पण आता यांना चुकीचं नको बोलायला. आजोबा जे सांगतात ना ते समज खरं ठरतं. देवी आईची कृपा म्हणावी. खरंच बाबा, परंपरागत चाललेली विद्या आहे ती. बस ते आता सध्या मला जमती एवढंच. आणि काय, त्या भिरू आईचा आशीर्वाद आहे. भिरू आईचा विजय असो. काय रे, बरोबर आहे ना समज? हो हो, खरंच बरोबर आहे. हे कसं केलं तुम्ही? मी कोण म्हटलं तुला? असंच आहे. अरे ह्या कवड्या कसल्या माहिती तुला? हे सगळं आयुष्याचा वर्तमान काळ भूतकाळ सगळं सांगून जात आहे. हे पान मुठीत बंद कर आणि देवी आई समोर डोळे बंद करून इच्छा माग तुझी. काय ग, काय इच्छा मागितलीस? अय्या, ते कसं सांगायचं आता? असं लय हुशार आहेस की ग. का म्हणजे काय झालं? का म्हणजे तर बरोबरच बोललीस की. इच्छा कशी सांगशील नाही का तू आमासनी? पण काही असो हा, तुमची जोडी लय शोभून दिसते बघ. आणि भिरू आईचा आशीर्वाद हाय तुमच्यावर. आई शपथ, कसलं भारी आहे रे हे. हे काय? नाही यार, खरंच खरंच खूप भारी आहे. हो, हे बघ, हा? ह्याच्यात पाणी भरतात. हो का? हो हो, हे बघ, लेदरचं आहे हे. खरंच रे, इथली माणसं किती साधी आहेत ना. हो, छान आहेत, सुखी आहेत त्यांच्या आयुष्यात. काही जास्त अपेक्षा नाही आहेत त्यांना. छोट्या छोट्या गरजा आहेत त्यांच्या. हो. अगं ते काय माहितीये का, गरजा कमी आहेत ना म्हणूनच सुखी आहेत ती. असं आहे ते. खरंय. इथे वातावरण किती छान आहे बघ ना. हो, नाहीतर मुंबईत उन्हाने बाबा जीव जातो. जीव जातो अगदी. खरंय. शा, हे बघ, हे वाटायला आहे ना. वाटायला नाही, हे कुटायचं आहे. एवढंच आहे. हो. तुला माहितीये का, मला ना माझं एक स्वप्न आहे काय? की आपण ना असं दूरवर जाऊन कुठल्या तरी गावामध्ये तिथे मस्त राहावं, छोटस घर घेऊन, गुरं हाकावी दिवसभर, बसून चुलीवर स्वयंपाक करावा, चूल फुकत बसावे, मस्त आरामात निवांत, काही टेन्शन नाही, काही नाही, मजा येईल. खरंच बोलतोय? हा. अरे भाई, हे मलाही वाटतं. काय सांगते? खरंच सांगते. म्हणजे मला असं मुंबईच्या असं गोंधळापासून ना लांब जावं असं वाटतं आणि गावात जाऊन राहावं असं वाटतं. खरंच सांगते. बात आहे, सेम होत ना आपण. खरंय. आणि मुळात ना ते कसं होतं की इकडे किती शांतता आहे, मुंबईत चिडचिड धावपळ खूप आहे ना, म्हणून असं वाटतं. हो, असं खरंच वाटतं, मलाही वाटतंय. बरोबर आहे तुझं म्हणणं. हे बघू, फॅन बघू. तुला एक गोष्ट सांगू का मी? काय रे? सिमिलॅरिटी वरनं मला असं एक लक्षात आलं की मगाशी मला ना खरंच आपलं लग्न झालंय असं वाटलं एक क्षणभर. माहिती आपण नाचत होतो ना जन्माला त्याच्यावरती, किंवा ते जेवत होतो एकत्र ताटात, तेव्हा मला वाटलं आपलं लग्नच झालंय की काय, काहीतरी. तुला नाही वाटलं असं? नाही, वाटू शकतं ना, असं वाटूच शकतं. पण मजा आली ना फार. मजा आली यार. हा, काय तर म्हणे नवरा बायको.
काही आपलं उगाच काही नवरा बायको काय छान वाटतंय. छकुला आणि मी खरंच एकत्र येऊ शकतो का? हाताचा रंग तर लाल झालाय. सांगून टाकावं का तुला सगळं माझ्या मनात काय आहे ते? मित्र म्हणून मी तुझ्यासाठी केलं असेल काय काय, पण तू जे काही माझ्यासाठी केलंयस ते खूप जास्ती आहे. त्यामुळे मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय आणि ते गिफ्ट असं आहे की तू स्वतःला जपायला सुरुवात करावीस. हे काय आणलंस माझ्यासाठी? तुझ्या हाताला काय झालंय? सांग ना पटकन सांग ना. अगं शिवा, आधी सांग आणि मग लाज ना. बोल तर बोल. अगं शिवा, अशी काय करते सांग ना, आम्ही वाट बघतोय. बोल. ए बाबा, हिला सांगायचं नसेल तर सोडा ना, किती भाव खाते. अरे नाही. तुम्ही जवळ या. मी सांग. बोला. मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं. मग जवळ का बोलवलं? तू माझं ऐकून घेणार आहेस का? ए तू गप्रे. ए शिवा सांग, तू सांग. हा, मला ना अगं बोल. छकुला आवडतो. काय? बस आत्ताच वरात काढू नका जरा. मित्र म्हणून मी तुझ्यासाठी केलं असेल काय काय, पण तू जे काही माझ्यासाठी केलंयस ते खूप जास्ती आहे. त्यामुळे मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय आणि ते गिफ्ट असं आहे की तू स्वतःला जपायला सुरुवात करावीस. हे काय आणलंस माझ्यासाठी? तुझ्या हाताला काय झालंय? आई, मी आले ग. शिवानी, थांब. काय? आई लवकर या. अगं हळू बोल. काय झालंय वंदे? आई लवकर या. हो काय झालं सांग मला बरं. कशा बाई वरडतीस एवढी? आई, ही नक्की आपलीच शिवानी आहे ना? काय आता? वंदे, अगं कशाला जास्त विचार करतेस? अहो जरा बघा ना नीट तिच्याकडे. कानातलं तर घातलंय तिनं. उगा आपलं काहीतरी विचार करत बघ. पाना गँग संपूर्ण गॅरेजला सजावट करते. शिवाला झोप येत नाही म्हणून ती आशू बरोबर चॅटिंग करते. आशू पेंटिंग करत असल्याचं तिला सांगतो. शिवा, छान दिसतेस. पप्पा आहात ना पाठीशी माझ्या? तुम्ही आहातच. तर आज नो अजय, नो शाहरुख, ओनली छकुला. येते. चल, आता आपण आव्हानाला सुरुवात करूया.
काय होतंय पप्पा हे? आणि माझ्या बरोबरच का? मी कोणाचं वाईट केलं? मी कुणाला कधी त्रास दिला नाही, कुणाला उलट उत्तरं दिली नाहीत, घरी कधी त्रास दिला नाही. गॅरेज हक्क सांभाळते, मग मी चुकते कुठे? मला नाही काही कळत. आयुष्यात पहिल्यांदा मला कुणीतरी असं भेटलं, त्याच्याबरोबर मी मैत्री केली. मी जशी आहे तसा तो मला कबूल करत होता. मला वाटलं की त्याचंही माझ्यावर प्रेम आहे, पण ते मला कळलंय की मी चुकीची आहे. मलाच हे सगळं वाटलं, माझं चुकलंय, मला कळते. पण हे असं आहे का की माझी परीक्षा चालली आहे? ज्या परीक्षेत मला प्रेम की फॅमिली असं सगळं निवडायचंय, तर तुम्हाला पप्पा सांगून टाकते मी की मी आपल्या फॅमिलीलाच निवडणार. बाकी काय नाही. मला फक्त आपली फॅमिली खुश राहिलेली पाहिजे. मला या दिव्यासाठी करावंच लागणार. मी नेहमी दुसऱ्यांसाठी सगळं केलंय, मग आज मी माझ्या सख्ख्या बहिणीचं मन मोडीन. इतकी वाईट नाहीये मी. चला शिवा, निघायचं का? हा, निघूया ना. चल. पत्रिका वाचलीस का? एवढी पत्रिका द्यायला येतेस माझ्याबरोबर? शिवा ऐक ना, दिव्या कशी वाटते तुला? असं कसं मी सांगणार? आशू, शिवा तू इकडे कशी? मित्र वगैरे सगळं ठीक आहे शिवा, पण आता एक लक्षात घे, आशूचं आता लग्न होणार आहे आणि मला त्याच्यात कुठलाही अडथळा नकोय. आशू, मी तुला आता एकदाच सांगते ना, तिच्यापासून तू लांब राहा. शिवा, माझं लग्न ठरलंय, पत्रिका द्यायला आलोय. हे घे. माझ्या लग्नाला नक्की यायचं हा? तुम्ही सगळ्यांनी. अरे वा, पत्रिका छापल्या पण छान. शिवा, सगळ्यांना घेऊन या, खास करून या टिंगूला. हा, प्रयत्न करीन. प्रयत्न नाही, नक्की यायचंय. हे बघ, तू आली नाहीस ना, तुम्ही लग्न करणार नाही. हा, नाही, असं नाही होणार. मी येईन. शिवा, तुझा राग गेला नाहीये का अजून? नाही, असं काही नाहीये. मला जरा काम आहे, मी आले. अगं शिवा, आशू तू कुठे निघालीस? आशूचा फोन आला होता. मग त्याच्या लग्नाच्या पत्रिका वाटायच्या, तर त्याला मी सोबत हवी. चला शिवा, निघायचं का? हा, निघूया ना. चल. पत्रिका वाचलीस का? एवढी पत्रिका द्यायला येतेस माझ्याबरोबर? आता मी तुला गंमत दाखवतो. हे बघ, इकडे दिव्याची फॅमिली बसणार आणि इकडे माझी फॅमिली, आणि इथे मोठा मंडप असणार. मध्ये थांब, इकडे मध्ये अग्नी असणार
आणि अग्नीला आम्ही 7 फेरे घालून एकमेकांना आयुष्यभर राहायचं प्रॉमिस करणार. केवढं भारी वाटतंय माहितीये मला. इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू. म्हणजे मी आणि दिव्या इथे ऍक्च्युली फेरे घालत असू. आणि तुला गंमत माहितीये, आई म्हटली की हे जे 7 फेरे आहेत ना, त्या 7 वेगवेगळ्या प्रॉमिसेस असतात. त्या तुम्हाला एकमेकांना द्यायचे असतात, सांगायचे असतात आणि आयुष्याची सुरुवात करायची असते. आमचा बॉन्ड इतका घट्ट असेल ना की आम्ही कधीच एकमेकांपासून वेगळं होणार नाही. माझ्या आयुष्यावर ना तिचाच हक्क असेल आणि माझा जीव तर कायम तिच्यात अडकलेला असेल. मी कायम तिच्याबद्दल विचार करेन. सपोर्ट करू आम्ही एकमेकांना खूप. तुला माहिती, लग्न झाल्या झाल्या ना दिव्याच्या आयुष्यातली सगळी जी काही सुख आहेत ती मी तिच्या पायाशी आणून ठेवली. तुला काय वाटतं शिवा? ए तंद्री कुठे हरवली? नाही काही नाही. हे तू सारखी काय हरवते ग? सांग कुठे हरवलं, काय झालंय? मला त्रास होतो. तुला त्रास होतोय? काय होतंय मला सांग. तुला औषध हवंय का? चल आपण आत बसू. मला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय. असू मी खूप प्रयत्न केला पण मी नाही विसरू शकत आहे आपली पहिली भेट, आपलं भांडण, तू पुढे केलेला मैत्रीचा हात, प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी उभं राहणं, प्रत्येक वेळेला मला मदतीचा हात देणं. मी नाही विसरू शकत आहे आपलं ते पहिलं भांडण, नवरा बायकोचं नाटक करणं. हे मी काही विसरू शकत नाहीये. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. शिवा, ए शिवा, गुंड दिव्याला पळवून नेणार असल्याचं बाई आजीला समजताच ती पटकन शिवाला बोलवून घेते. शिवा चंदन आणि त्यांच्या गुंडांना धडा शिकवते. देसाई कुटुंबियांना शिवानीच दंगा केला आहे असा गैरसमज होतो. बाई आजी शिवा दिव्याची बहीण असल्याचं सांगताच सर्वजण शॉक होतात. सीताई शिवाच्या संस्कारांबद्दल बोलताच बाई आजी शिवाची बाजू घेते. नाही आजी, आता ना ऐकण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. ही गोष्ट लहान नाहीये आमच्यासाठी. हे सरळ सरळ खोटं बोलून फसवल्यासारखं आहे. त्यामुळे अशा घरामध्ये मी माझ्या आशूचं लग्न नाही होऊ देणार, कधीच नाही. अशा खोटं बोलणाऱ्या कुटुंबाशी मी त्याचं नातं जुळू देणार नाही. त्यामुळे मी हे लग्न इथे आत्ताच मोडते.